नमस्कार मंडळी. कधी लहान मुलांना विचारलंय का की पैसे कुठून येतात? उत्तर बघा, ठरलेलं असतं. ATM मधनं. बरोबर ना? तर आज आपण एक असा मस्त खेळ खेळणार आहोत जो आपल्या मुलांना प्रत्येक रुपयाची खरी ताकद शिकवेल. आणि ही शिकवण आयुष्यभर त्यांच्या कामी येईल. चला सुरू करूया. हा अनुभव तर बहुतेक सगळ्याच पालकांना आला असेल नाही का? पप्पा, मला ते खेळणं हवंय, चला ना पटकन ATM मधून पैसे काढू. आणि इथूनच तर सगळी सुरुवात होते. पैसा नक्की येतो कुठून हे समजून घेणं खरं तर हाच आर्थिक शिक्षणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे. पण थांबा, पैशांबद्दल शिकवणं म्हणजे काहीतरी बोरिंग लेक्चरच असायला पाहिजे असं नाहीये. आपण एक काम करूया, ह्याला एका फॅमिली गेममध्ये बदलूया. एक असा खेळ जिथे सगळेच शिकतील आणि धमाल पण करतील. नियम एकदम सोपे आणि बक्षिसं ती तर खूपच मौल्यवान आहेत. तर आपल्या या खेळाची सुरुवात होते तरी कुठून? ती होते कमाईपासून. मुलांना हे कळायलाच हवं की पैसे काही जादूने तयार होत नाहीत, त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि हे शिकवण्यासाठी आपण एक खूप खास पद्धत वापरणार आहोत. हे बघा, नियम एकदम सोपे आहेत. काही कामं आहेत जी कुटुंबाचा एक भाग म्हणून करायचीच असतात, त्यासाठी पैसे नाही मिळणार. पण काही जास्तीची कामं, समजा गाडी धुतली किंवा बागेत मदत केली, तर त्यासाठी एक बक्षीस मिळेल. आणि आपण त्याला नाव देऊया खेळाचा भत्ता. आता विचार करा, गाडी धुतल्यावर हातात 50 रुपये मिळाले. अरे वा, हे फक्त 50 रुपये नाहीत, ही आहे त्यांच्या मेहनतीची कमाई. आणि जेव्हा मुलं स्वतः कष्ट करून कमावतात ना, तेव्हाच त्यांना प्रत्येक रुपयाची खरी किंमत कळते. आणि या सगळ्यातून मिळणारा सगळ्यात मोठा धडा कोणता? तर तो हा की पैसा मर्यादित आहे. तो कमवावा लागतो. बस, ही एक गोष्ट जरी त्यांच्या मनात पक्की बसली ना, तरी ते पैशांचा आदर करायला शिकतील आणि विचार करून खर्च करायची सवय लागेल. चला, म्हणजे आता मुलं पैसे कमवायला तर शिकली, पण त्या कमावलेल्या पैशांचं करायचं काय? आणि इथेच आपल्या 3 जादूच्या बाटल्यांची एंट्री होते. ही पद्धत दिसायला सोपी आहे, पण खूपच प्रभावी आहे. आपण जे काही कमावले त्याला 3 भागांमध्ये वाटून टाकायचं. 50% खर्च करायला, 30% बचत करायला आणि 20% दुसऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा दान करण्यासाठी. हा जो 50-30-20चा नियम आहे ना, हा पैसे मॅनेज करायचा एकदम सोपा फॉर्म्युला आहे. तर पहिली बाटली आहे खर्च बाटली, म्हणजे त्यांच्या लहान-सहान इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि हो, इथे पालकांसाठी एक खास टिप आहे. कधीतरी त्यांना अशी एखादी वस्तू घेऊ द्या जी घेतल्यावर त्यांना नंतर पश्चाताप होईल. हा अनुभव त्यांना भविष्यात विचारपूर्वक खर्च करण्यासाठी एक मोठा धडा शिकून जाईल. आता येते दुसरी बाटली, बचत बाटली. ही बाटली त्यांना मोठी स्वप्न बघायला आणि त्यासाठी धीर धरायला शिकवते. आणि इथे तर तुम्ही खरी जादू करू शकता. त्यांनी वाचवलेल्या प्रत्येक 10 रुपयांवर तुम्ही 1 रुपयाचा बोनस द्या. मग बघा, त्यांचे पैसे कसे वाढतात हे त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल. आणि आपली तिसरी आणि सगळ्यात खास बाटली म्हणजे दान बाटली. ही बाटली मुलांना फक्त पैसे नाही, तर दया आणि कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ते स्वतः ठरवतायत की त्यांना कोणाला मदत करायची आहे, तेव्हा त्यांना जो आनंद मिळतो ना, तो खरंच वेगळा असतो. ठीक आहे, पैसे कमावले, ते वाटले सुद्धा. मग आता पुढे काय? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, संवाद. घरात पैशांबद्दल मोकळेपणाने बोलणं हीच या सगळ्या सवयींची गुरुकिल्ली आहे. काय करायचं? आठवड्यातून फक्त एकदा सगळ्यांनी एकत्र बसायचं. मुलं त्यांची कमाई त्या बाटल्यांमध्ये टाकत असताना तुम्ही सुद्धा तुमचा एखादा आर्थिक निर्णय शेअर करू शकता. अगदी साधं उदाहरण, अरे, आपण ह्या महिन्यात नवीन टीव्ही नाही घेतला कारण आपल्याला दुसरीकडे पैसे वापरायचे होते. म्हणजे बघा, अगदी असं सोपं उदाहरण देऊ शकता की या महिन्यात विजेचं बिल भरणं ही आपली गरज आहे, त्यामुळे सिनेमाला जायची इच्छा आपण पुढच्या महिन्यासाठी बाजूला ठेवूया. या छोट्याशा संवादातून त्यांना गरज आणि इच्छा यातला फरक अगदी सहज कळतो. आणि प्राधान्य कशाला द्यायचं हे सुद्धा शिकायला मिळतं. आता आपण बघूया की या छोट्या छोट्या सवयी वेळोवेळी किती मोठा फरक घडून आणू शकतात. कारण म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. छोट्या बचतीतूनच मोठी रक्कम उभी राहते. चला एक हिशोब करूया. समजा मुलाला आठवड्याला 100 रुपये मिळतात, तर आपल्या नियमाप्रमाणे त्यातले 30 रुपये दर आठवड्याला कुठे जाणार? बरोबर, बचत बाटलीमध्ये. आता आठवड्याला 30 रुपये. ऐकायला काही खूप जास्त नाही वाटत, बरोबर ना? पण थांबा, हीच सवय जर वर्षभर टिकवली तर त्या बचत बाटलीमध्ये किती पैसे जमा होतात माहितीये? तब्बल 1560 रुपये.
ही आहे सातत्याची खरी ताकद. अरे, पिक्चर अजून बाकी आहे. थांबा, यात अजून एक गोष्ट मिळवायची आहे. तुम्ही पालकांनी दिलेला बोनस. तो जर यात मिळवला तर ही रक्कम सहज 1700 रुपयांच्या पुढे जाते. व्याजाची ताकद काय असते हे यापेक्षा सोपं उदाहरण असूच शकत नाही. म्हणूनच पैसे वाचवण्याची आणि ते योग्य पद्धतीने वापरण्याची सवय हे एक असं कौशल्य आहे जे आयुष्यभर कामी येतं. ही एक अशी गुंतवणूक आहे ज्यात कधीच तोटा होत नाही, फक्त फायदा आणि फायदाच होतो. मग तयार आहात हा खेळ खेळायला? चला तर मग आजच घरातल्या 3 पारदर्शक बाटल्या किंवा बरणा शोधा, त्यांना नावं द्या आणि याच आठवड्यात आपल्या मुलांसोबत हा पैशांचा खेळ सुरू करा. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न, तुम्हाला आठवतंय का लहानपणी तुम्ही पहिल्यांदा कोणत्या कामासाठी पैसे कमवले होते? जरा आठवून बघा आणि तुमच्या आठवणी आमच्यासोबत नक्की शेअर करा, कारण आम्हाला त्या ऐकायला खूप आवडतील.